हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट असे मोमोज व त्यासोबतची चटणी. रेसिपी खूप सोपी आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला 3 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले, त्याला उभे चिरा पाडून घेतल्या. इथे अद्रक घेतलं आहे, लसूण घेतलेला आहे, काळी मिऱ्याची पूड घेतली आहे, साखर घेतलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. सुरुवातीला मी गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी टाकून घेतलेले. त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे. त्यात लसूण टाकून घ्यायचा, अद्रक टाकून घ्यायचं. त्यात तिखटपणा येण्यासाठी 2 मिरच्या टाकून घ्यायच्या. 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. 5 मिनिटं झालेले, आपल्या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता झाकण न ठेवता गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून चांगलं असं टोमॅटो शिजवून घ्यायचा. टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण मोमोजचं पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी मी इथे एका ताटामध्ये 1 वाटी मैदा टाकून घ्यायचा. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मिक्स करून आपल्याला घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. मोमोजचं पीठ भिजवताना ते एकदम घट्ट भिजवायचं, म्हणजे आपल्याला मोमोजला छान असा आकार देता येतो. पीठ भिजवताना थोडं थोडं करून पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही. एकदम घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे. त्यावर आता एकदम थोडं तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं. एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. इकडे आपले टोमॅटो चांगले असे शिजले गेलेले आहे. त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं व आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यातलं पूर्ण पाणी काढून मिक्सरमध्ये टाकून घेतलं. त्यात काळी मिरीपूड टाकून घेतली. त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. काश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची व मिक्सरला बारीक असं दळून घ्यायचं. एकदम छान अशी आपली मोमोजची चटणी तयार झालेली आहे. आता आपण मोमोजचं सारण करून घेऊ. त्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवून घ्यायची. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापलं की त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकून घ्यायचा. लसूण थोडा जास्तच टाकायचा. त्यामध्ये बारीक केलेला अद्रक टाकून घ्यायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता मी 1 वाटी बारीक किसलेला कोबी टाकून घेतला. अर्धी वाटी गाजर टाकून घ्यायचं आणि थोडी अर्ध्या वाटीपेक्षा कमी थोडी शिमला मिर्च टाकून घ्यायची. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे आपलं सारण चांगलं मोकळं तयार होईल. एकदम मोकळं असं आपलं सारण तयार होतं आहे. एखादा मिनिटभर अजून परतून घ्यायचं. आता त्यात मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आपल्याला त्यामध्ये सोया सॉस टाकायचं आहे. सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं. सर्वात शेवट आपण त्यामध्ये कांदापात टाकून घेतोय. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता मी 1 चमचा सोया सॉस टाकून घेतला. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता काळी मिरीपूड टाकून घ्यायची. एकदम छान असं आपलं मोमोजचं सारण तयार झालेलं आहे. हे सारण आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे. इकडे आपल्याला मोमोज वाफवून घ्यायचे. त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाणी टाकून त्यात चाळणी ठेवून चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. 5 मिनिट झालेले, आपलं पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे. आपण ते एकदा चांगलं मळून घेऊ.
व त्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊ। तुम्हाला ज्या आकाराचे मोमोज करायचे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा। मी सर्व पिठाचे गोळे करून घेतेय। आता आपण मोमोज करून घेऊ। लाटताना एकदम पातळ अशी लाटायची। ती लाटलेली पोळी अशी दोन्ही बोटांच्या मध्ये ठेवून घ्यायची। त्यावर मोमोजचं सारण टाकून घ्यायचं। सारण टाकताना थोडं लांबट आकारामध्ये टाकायचं। आता त्याला अशा कळ्या पाडत चालायच्या। अर्ध्यापेक्षा जास्त भागाला कळ्या पाडून घ्यायच्या आणि राहिलेला भाग व्यवस्थित असा दोन्ही बाजूंनी चांगला दाबून घ्यायचा। एकदम छान असा आपला मोमोज तयार झालेला आहे। आकार पण एकदम छान तयार झालेला आहे। असे सर्व मोमोज मी तयार करून घेते। सर्व मोमोज तयार झालेले ते आपण आता चाळणीवर ठेवून एक 10 ते 12 मिनिटांसाठी चांगले वाफवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची। त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि चांगले असे वाफवून घ्यायचे। 10 मिनिटं झालेले आपले मोमोज एकदम छान असे तयार झालेले आहे। ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। असेच मी सर्व मोमोज काढून घेतेय। एकदम छान असे आपले मोमोज व मोमोजची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असं सारण शिजलं गेलेलं आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा।